रिक्षामध्ये प्रवासी भरण्याच्या वादातून 4 जणांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार केले। त्याला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या चुलत भावाला मारहाण करून गंभीर जखमी केले। याबाबत दिनेश राखपसरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी विकास शेंडगे याला अटक केली। त्याचे साथीदार राजा कुंभार उर्फ एडा राजा, बारक्या आणि तुषार या तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला। ही घटना हडपसर मधील गाडीतळ येथील दत्त मंदिराजवळ 19 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश राखपसरे याचा भाऊ यश राखपसरे हा रिक्षा चालक आहे। तो हडपसर ते मांजरी अशी प्रवासी वाहतूक करत असतो। भावाच्या रिक्षात प्रवासी भरण्यासाठी दिनेश राखपसरे मदत करत असतो। एक आठवड्याभरापूर्वी गाडीतळ येथे प्रवासी रिक्षात भरत असताना रिक्षा स्टँडवर रिक्षा चालवणारे विकास शेंडगे तुषार यांच्याशी त्यांचा वाद झाला होता। तेव्हा तो वाद मिटला होता। शनिवारी 19 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता दिनेश राखपसरे हे गाडीतळ येथे प्रवासी भरण्यासाठी थांबून होते। त्यावेळी विकास शेंडगे हा रिक्षा घेऊन उभा होता। तो आणि बारक्या दिनेश यांच्याकडे आले। विकास शेंडगे याने याला माज आहे, याचा माज चांगलाच मोडून काढू असे म्हणू लागला। त्यानंतर चौघांनी मिळून दिनेशाला शिवीगाळ करून खाली पाडले। तितक्यात राजा कुंभार हा त्याच्या गाडीतून धारदार हत्यार घेऊन आला। त्याने राखपसरे यांच्या रिक्षाच्या समोरच्या काचेवर हत्याराने मारून रिक्षाची काच फोडली। दिनेश याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता राजा कुंभार याने दिनेश याच्या डोक्यावर, कानावर, पाठीवर वार करून जखमी केले। त्यावेळी त्याचा चुलत भाऊ ओम राखपसरे हा भांडणे सोडवण्यासाठी आला असताना राजा कुंभार याने ओम याच्या हातावर, पाठीवर हत्याराने वार करून जखमी केले। त्यानंतर तो पळून गेले। पोलीस उपनिरीक्षक गेंड तपास करतायत।